हॅलो स्टुडंट्स. मागच्या लेक्चरला आपण रिव्हिजन चालू केलेली आहे थेरी पार्टची, सिम्पल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन. आता थोडासा पुढचा भाग आपण आत्ता पाहतो आहे. त्याच्यामध्ये पुढचा जो भाग आहे तो म्हणजे टाईप्स ऑफ लोड. लोडचे प्रकार कोणते कोणते आहेत. तर ह्याच्यामध्ये 3 टाईप्सचे लोड आहेत. एक आहे डायरेक्ट लोड, त्याला आपण ॲक्सियल लोड असं म्हणतो. दुसरा आहे इसेंट्रिक लोड आणि तिसरा आहे शिअर लोड. आता आपण पहिल्यांदा पाहूया की डायरेक्ट लोड किंवा ॲक्सियल लोड म्हणजे काय. ठीक आहे, डायरेक्ट लोड किंवा ॲक्सियल लोड म्हणजे काय. तर डायरेक्ट लोड म्हणजे काय किंवा ॲक्सियल लोड म्हणजे काय. तर जेव्हा एखादा लोड एखाद्या बॉडीवर ॲक्ट होतोय आणि त्या लोडची किंवा त्या फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन ही त्या बॉडीच्या ॲक्सिसला कोइन्साइड होत असेल, म्हणजेच लोडची लाईन ऑफ ॲक्शन ही बॉडीच्या ॲक्सिसला, म्हणजे जे ॲक्सिस बॉडीच्या सेंटरमधून जातो त्या ॲक्सिसला कोइन्साइड होत असेल तर अशा लोडला आपण म्हणतो डायरेक्ट लोड. म्हणून त्याला नाव आहे ॲक्सियल लोड. म्हणजेच लोडची लाईन ऑफ ॲक्शन ही त्या बॉडीच्या ॲक्सिसला कोइन्साइड होते, म्हणजे त्या ॲक्सिसच्या अलॉंगच तो लोड ॲक्ट होतो. मग तो जो ॲक्सिस आहे तो एकतर हॉरिझॉन्टल ॲक्सिस असेल किंवा व्हर्टिकल ॲक्सिस असेल. अशा लोडला आपण डायरेक्ट लोड म्हणतो. म्हणजेच सपोज एखादी अशी बॉडी आहे, ही बॉडी आहे, अशी बॉडी आहे, ही अशी बॉडी आहे सपोज. ही अशी बॉडी आहे. आता ह्याचा जो सेंटर आहे किंवा ह्याचा ॲक्सिस असणार आहे काहीतरी बॉडीचा, हा बॉडीचा ॲक्सिस आहे जो की सेंटरमधून जातो, त्या बॉडीच्या सेंटरमधून जातो आहे, त्या बॉडीच्या सेंटरमधून जातो आहे. ह्या ॲक्सिसच्या अलॉंग हे जो ॲक्सिस आहे बॉडीच्या सेंटरमधून जाणारा किंवा जो बॉडीचा ॲक्सिस म्हणतो आपण त्याला, त्या ॲक्सिसच्या अलॉंग जर फोर्स किंवा जो लोड आहे, लोड म्हणूया आपण, तर तो लोड ॲक्ट होत असेल तर त्याला आपण म्हणतो ॲक्सियल लोड किंवा डायरेक्ट लोड. हा एकतर हॉरिझॉन्टल ॲक्सिस असेल बॉडीचा किंवा व्हर्टिकल ॲक्सिस असेल. जो बॉडीचा ॲक्सिस आहे, हा ॲक्सिस आहे सेंटरमधून जाणारा, हा ॲक्सिस आहे, ह्या ॲक्सिसवरतीच लोड ॲक्ट होतोय त्याला आपण म्हणतो ॲक्सियल लोड. बॉडीच्या ॲक्सिसच्या अलॉंगच लोड ॲक्ट होतोय किंवा तो जो ॲक्सिस आहे, तर तो जो ॲक्सिस आहे तो त्या लोडच्या लाईन ऑफ ॲक्शनला कोइन्साइड होतो आहे, त्याला आपण म्हणतो ॲक्सियल लोड. व्हर्टिकल मेंबर असेल, सपोज असा व्हर्टिकल मेंबर असेल, हा व्हर्टिकल मेंबर असेल, तर हा जो आहे हा सेंटर, तर ह्याच्यात हा बनतो आपण बॉडीचा ॲक्सिस. हा सपोज व्हर्टिकल मेंबर असेल असा, हा जो व्हर्टिकल मेंबर आहे तर हा काय झाला, ह्या ॲक्सिस झाला बॉडीचा. ह्या बॉडीच्या ॲक्सिसवरती लोड ॲक्ट होतोय. ठीक आहे, ह्या ॲक्सिसवरतीच लोड ॲक्ट होत असेल तर त्याला आपण म्हणतो ॲक्सियल लोड. म्हणजे थोडक्यात कळलं असेल की जो लोड ह्या बॉडीच्या ॲक्सिसवरती ॲक्ट होतो, बॉडीचा जो ॲक्सिस आहे जो सेंटरमधून जातो बॉडीच्या, त्या ॲक्सिसवरतीच ॲक्ट होतो, त्याला आपण म्हणतो डायरेक्ट लोड किंवा ॲक्सियल लोड. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे टेन्साईल लोड आणि दुसरा आहे कॉम्प्रेसिव्ह लोड. हे दोन्ही प्रकार हे डायरेक्ट लोडचे आहेत किंवा ॲक्सियल लोडचे आहेत. म्हणजे दोन्हीही टाईप्समध्ये जो लोड आहे तो बॉडीच्या ॲक्सिसवरतीच ॲक्ट होतो किंवा ॲक्सिसच्या अलॉंगच ॲक्ट होतो किंवा त्याची लाईन ऑफ ॲक्शन ही ॲक्सिसला कोइन्साइड होते, त्याला आपण म्हणतो डायरेक्ट लोड किंवा ॲक्सियल लोड. मग ह्या दोन्हीत फरक काय आहे, टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह लोडमध्ये फरक काय आहे, तर आपण पाहूया. तर पहिल्यांदा आपण पाहूया टेन्साईल लोड. टेन्साईल लोड म्हणजेच काय, की इथं तुम्हाला दिसत असेल की ही बॉडी आहे, ही बॉडी आहे, ह्याचा हा हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे, हॉरिझॉन्टल ॲक्सिस. ठीक आहे, ह्या हॉरिझॉन्टल ॲक्सिसच्या अलॉंगच काय होतोय, हा लोड ॲक्ट होतोय, हा लोड ॲक्ट होतोय. ठीक आहे, म्हणजे ही अशी जी बॉडी आहे तशीच हीच बॉडी सपोज, तर ह्या हॉरिझॉन्टल ॲक्सिसच्या अलॉंगच
म्हणजे मी हा फ्रंट व्ह्यू काढतोय, समजा हा फ्रंट व्ह्यू आहे, हा फ्रंट व्ह्यू आपला आहे. तर ह्या ॲक्सिसच्या अलॉंगच हा काय होतो लोड ॲक्ट होतो, म्हणजे हा डायरेक्ट लोड आहे. पण ह्याला टेन्साईल लोड म्हणतात. आता टेन्साईल लोड म्हणजेच काय की ह्याच्यामध्ये जो लोड आहे पी दाखवला आहे लोड, हा इक्वल आणि अपोजिट काय पुल आहे. इक्वल आणि अपोजिट पुल आहे, म्हणजे दोन्हीकडनं असं काय करतोय तो ओढतोय, इकडून आणि इकडून काय करतोय त्या बॉडीला इक्वल आणि ऑपोजिट ओढतोय, पुल आहे ओढतोय. मग हे जेव्हा इक्वल आणि ऑपोजिट पुल हे जेव्हा ॲक्सियली बॉडीवरती ॲक्ट होतात तेव्हा त्या लोडला किंवा त्या फोर्सला आपण ॲक्सियल फोर्स किंवा ॲक्सियल लोड म्हणतो. म्हणजे ह्याच्यामध्ये टेन्शन तयार होतं. ठीक आहे, म्हणजे ह्या बॉडीमध्ये टेन्शन तयार होतं. ह्या टेन्शनमुळं काय होतं की ही बॉडी काय होणार आहे स्ट्रेच होणार आहे, ह्याची लांबी काय होणार आहे वाढणार आहे. ह्या टेन्साईल लोडमुळं ही बॉडी काय होणार आहे ताणली जाणार आहे, स्ट्रेच होणार आहे. मी तुम्हाला रबर बँडचं उदाहरण दिलेले आहे. जेव्हा आपण रबर बँड आपण जेव्हा लोड अप्लाय करतो तेव्हा ते ताणलं जातं, म्हणजे आपण इक्वल आणि अपोजिट ओढतो, पुल करतो, ओढतो, तेव्हा ते ताणलं जातं, त्याची लांबी काय होणार आहे वाढणार आहे. अशा पद्धतीनं ह्याला आपण टेन्साईल लोड म्हणतो. आता टेन्साईल लोड म्हणजेच काय, त्याचं कंडिशन काय आहे टेन्साईल लोडची, तर इक्वल अँड अपोजिट पुल बॉडीपासून अवे ॲक्ट होतो. ठीक आहे, या पॉईंटपासून अवे ॲक्ट होतो, किंवा इक्वल आणि अपोजिट पुल आहे, इक्वल आणि अपोजिट पुल आहे, दोन्हीकडनं असं ओढली जाते बॉडी, अशी ओढली जाते किंवा त्याच्यामध्ये पुल आहे, त्याला आपण म्हणतो टेन्साईल लोड. सो व्हेन टू इक्वल अँड अपोजिट पुल्स are axially applied on the body, so these are the pulls that are axially along the axis applied on the body is subjected to tension which result in increase in length. जेव्हा आपण इकडं दोन्ही बॉडीला, ही जी बॉडी आहे ते दोन्हीकडनं असं ओढणार आहे, इक्वल आणि अपोजिट पुल करणार आहे, तेव्हा ही जी लांबी आहे बॉडीची, ही जी लांबी आहे बॉडीची ती काय होणार आहे वाढली जाणार आहे, इन्क्रीज होणार आहे, त्याला आपण म्हणतो टेन्साईल लोड. सो व्हेन इक्वल अँड अपोजिट पुल्स आर ॲक्ट ऑन द बॉडी इज सब्जेक्टेड टू टेन्शन अँड दिस रिझल्ट इन इन्क्रीज इन लेंथ ऑफ दॅट बॉडी मीन्स इलॉंगेशन विल ऑकर इन द बॉडी, इन्क्रीज इन लेंथ विल ऑकर इन द बॉडी. आता हा हॉरिझॉन्टल ॲक्सिस असेल आणि समजा व्हर्टिकल ॲक्सिसच्या अलॉंग जरी ॲक्ट झाला इक्वल आणि अपोजिट, हा व्हर्टिकल ॲक्सिस आहे, ह्याला इक्वल आणि अपोजिट पुल ॲक्ट झाला तरी सुद्धा ह्याची लांबी काय होणार आहे वाढणार आहे, ह्याची लांबी काय होणार आहे वाढणार आहे, ह्याची जी लांबी आहे ती वाढणार आहे. फक्त ॲक्सिस हॉरिझॉन्टल असू शकतो किंवा व्हर्टिकल असू शकतो, पण कंडिशन अशी आहे डायरेक्ट लोड किंवा ॲक्सियल लोडमध्ये जो लोड आहे तो ॲक्सिसवरती ॲक्ट होतो. म्हणजे ज्या बॉडीच्या सेंटरमधनं ॲक्सिस जातो, बॉडीच्या सेंटरमधनं जो ॲक्सिस जातो त्या ॲक्सिसवरतीच तो लोड ॲक्ट होतो. मग त्याचे प्रकार टेन्साईल लोड म्हणजेच इक्वल आणि अपोजिट पुल, ओढलं जातं दोन्हीकडनं, इक्वल आणि अपोजिट ओढ बसते किंवा ओढलं जातं, त्यामुळे त्याची लांबी वाढली जाते, त्याला आपण म्हणतो टेन्साईल लोड. नेक्स्ट पाहूया आपण डायरेक्ट लोडचा दुसरा टाईप, डायरेक्ट लोड किंवा ॲक्सियल लोडचा दुसरा टाईप कॉम्प्रेसिव्ह लोड. कॉम्प्रेसिव्ह लोड म्हणजेच काय, आता ह्याचा मी व्ह्यू काढलेला आहे, फ्रंट व्ह्यू, ही लेंथ आहे सपोज, ही लेंथ, तर हा जो व्ह्यू आहे हा व्ह्यू मी इथं काढलेला आहे सपोज. तर कॉम्प्रेसिव्ह लोड म्हणजे काय, हा जो ॲक्सिस आहे हा ॲक्सिस आहे आणि हे तुम्हाला बघितलेलं आहे, हा मी व्ह्यू काढलेला आहे, हा जो आहे हा व्ह्यू मी इथं काढलेला आहे. ह्या ॲक्सिसच्या अलॉंगच लोड ॲक्ट होतो. हा जो ॲक्सिस आहे जो सेंटरमधनं जातो आहे, हा सेंटरमधनं जो ॲक्सिस जातो ह्या ॲक्सिसच्या अलॉंगच लोड ॲक्ट होतो, पण ह्याच्यामध्ये काय असतं डायरेक्शन बघा चेंज झालेली आहे. कॉम्प्रेसिव्ह लोडमध्ये डायरेक्शन काय झालेली आहे चेंज झालेली आहे लोडची, आणि ह्याच्यामध्ये टू इक्वल अँड अपोजिट पुश आहे, असं पुश करतंय ते, दोन्ही बाजूनी दाबतंय ते, पुश करतंय, ढकलतंय, हे इकडं ढकलतंय आणि हे इकडं ढकलतंय. इकडून हा फोर्स इक्वल, हे दोन्ही फोर्स इक्वल आणि अपोजिट आहे, हा फोर्स इकडून ढकलतोय, हा फोर्स इकडून ढकलतोय, इकडून ढकलतंय आणि इकडून ढकलतंय. ह्याच्यामुळं काय होतं तर बॉडीची लांबी कमी होते,
ह्या इक्वल आणि अपोजिट पुशमुळं ही जी लांबी आहे ती रिड्यूस होते, रिडक्शन होते आणि ही बॉडीची लांबी काय झाली, रिड्यूस झाली. कारण का, इक्वल आणि अपोजिट पुश. इकडून ढकलतंय, इकडून ढकलतंय, ह्याची लांबी जी होती, ही लांबी जी होती, ही लांबी कमी झालेली आहे. का, तर इक्वल आणि अपोजिट पुश. जेव्हा एखाद्या बॉडीवर म्हणजे बॉडीच्या ॲक्सियली इक्वल आणि अपोजिट पुश ॲक्ट होतात. ॲक्सियली हा जो ॲक्सिस आहे, ह्या ॲक्सिसच्या अलॉंगच इक्वल आणि अपोजिट पुश जेव्हा बॉडीवर ॲक्ट होणार आहे तेव्हा त्या बॉडीमध्ये कॉम्प्रेशन होणार आहे. दिस बॉडी गेट कॉम्प्रेस. ही बॉडी काय होणार आहे, कॉम्प्रेस होणार आहे आणि कॉम्प्रेस झाल्यामुळे त्याची लांबी काय होणार आहे, त्या बॉडीची कमी होणार आहे. बघा, एखादी बॉडी त्याला आपण जर कॉम्प्रेस केलं तर त्याची लांबी काय होणार आहे, कमी होणार आहे. आता ह्या ॲक्सिसच्या अलॉंग जर आपण अशी डायरेक्शन ठेवली फोर्सची, तर ही पुश आहे, इकडून पुश करतंय, तर त्यामुळं ह्याची लांबी कमी होते आणि त्या लोडला आपण म्हणतो कॉम्प्रेसिव्ह लोड. मला वाटतं आता ते कॉम्प्रेसिव्ह लोड आणि टेन्साईल लोड समजलं असेल. दोन्ही डायरेक्ट लोडचेच उदाहरणं आहेत. जे ॲक्सिस आहे तो बॉडीच्या ॲक्सिसवरतीच ते लोड ॲक्ट होतात. जे सेंटरमधनं जातो त्या ॲक्सिसवरतीच ते लोड ॲक्ट होतात. मग तो हॉरिझॉन्टल असेल किंवा व्हर्टिकल असेल. टेन्साईल लोड कधी म्हणायचं, जेव्हा दोन इक्वल फोर्सेस आहेत पण ते दोन इक्वल आणि अपोजिट फोर्स आहेत. त्याच्या डायरेक्शन कशा आहेत, एकमेकाला ऑपोजिट आहेत. इक्वल आणि अपोजिट पुल जेव्हा असेल, ओढलं जातं, इकडून ओढलं जातं, ह्या बाजूनं ओढलं जातं आणि ह्या बाजूनं ओढलं जातं, तेव्हा त्याच्यामध्ये टेन्शन तयार होतं आणि ह्या टेन्शनमुळे त्याची लांबी काय होते, वाढते. त्याला आपण म्हणतो टेन्साईल लोड. कॉम्प्रेसिव्ह लोडमध्ये पण ॲक्सिसच्या अलॉंगच ॲक्ट होतं लोड, पण ह्याच्यामध्ये टू इक्वल आणि अपोजिट पुश आहे. म्हणजे इकडून दाबतंय किंवा इकडून ढकलतंय, इकडून ते ढकलतंय, इकडून ढकलतंय आणि इकडून ढकलतंय. त्यामुळे इथं कॉम्प्रेशन तयार होतं. कॉम्प्रेशनमुळं इथं काय होतं, लांबी रिड्यूस होते, कमी होते. अशा पद्धतीने हे पहिलं डायरेक्ट लोड आहे किंवा ॲक्सियल लोड आहे, टेन्साईल लोड आणि कॉम्प्रेसिव्ह लोड. सो नेक्स्ट टाईप ऑफ लोड इज, सेकंड टाईप ऑफ लोड इज इसेंट्रिक लोड. आता इसेंट्रिक लोड म्हणजेच काय, जेव्हा एखाद्या लोडची लाईन ऑफ ॲक्शन ही त्या बॉडीच्या ॲक्सिसशी कोइन्साईड नसेल, म्हणजे त्या बॉडीच्या ॲक्सिसपासून काही अंतरावर जेव्हा तो लोड ॲक्ट होत असेल तेव्हा त्याला आपण म्हणतो इसेंट्रिक लोड. सपोज की एक बॉडी आहे, शक्यतो बेंडिंगमध्ये जेव्हा बेंडिंग होत असतं तेव्हा बेंडिंगमध्ये हा इसेंट्रिक लोड ॲक्ट होत असतो. समजा ही बॉडी आहे, एक बॉडी आहे, हा बॉडीचा सेंटर आहे. ह्या सेंटरमधून जाणारा हा ॲक्सिस आहे, ह्या सेंटरमधून जाणारा बॉडीच्या ह्या ॲक्सिस आहे. हा बॉडीचा झाला ॲक्सिस. ह्या बॉडीच्या ॲक्सिसपासून काही अंतरावर, सपोज इथं हे जे अंतर आहे, ह्या काही अंतरावर हा लोड ॲक्ट होतोय. मग तो कॉम्प्रेसिव्ह असेल किंवा टेन्साईल असेल. ठीक आहे, म्हणजे तो पुश असेल किंवा पुल असेल, काही असेल. तर हा लोड ह्या ॲक्सिसपासून समजा काही स्मॉल किंवा काही ठराविक अंतरावर तो ॲक्ट होतोय. हे जे अंतर आहे त्याला आपण म्हणतो इसेंट्रिसिटी. आता मला सांगा, ही जी काही लाईन ऑफ ॲक्शन आहे ही फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन आणि ॲक्सिस हा कोइन्साईड होतोय का, तर होत नाही. कारण हे झाला ॲक्सिस बॉडीचा, जो सेंटरमधून जातोय, बॉडीच्या सेंटरमधून जातोय, आणि ही झाली लाईन ऑफ ॲक्शन फोर्सची. त्या फोर्सची ही लाईन ऑफ ॲक्शन काय आहे की ठराविक एक विशिष्ट अंतरावरती लाईन ऑफ ॲक्शन आहे. ह्या विशिष्ट अंतरावरती लाईन ऑफ ॲक्शन आहे. एक स्मॉल किंवा जे काही डिस्टन्स असेल, स्मॉल असेल किंवा जास्त असेल, काही माहीत नाही, पण एक ठराविक अंतरावर, त्या ॲक्सिसपासून एका ठराविक अंतरावर हा लाईन ऑफ ॲक्शन आहे. ठीक आहे, ह्या ॲक्सिसपासून एका विशिष्ट अंतरावर ती लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स आहे किंवा ह्या लोडची, ही जी काही लोड आहे पी जो लोड आहे, ह्याची जी लाईन ऑफ ॲक्शन आहे ती ॲक्सिसपासून एका ठराविक अंतरावर आहे. म्हणजेच ही लाईन ऑफ ॲक्शन आणि हा ॲक्सिस
एकमेकाला कोइन्साइड होत नाही. परत एकदा मी सिम्प्लिफाय करून सांगतो. इसेंट्रिक लोड म्हणजेच काय, ही बॉडी आहे, ही बॉडी आहे, हा बॉडीचा ॲक्सिस आहे. ह्या ॲक्सिसपासून काही अंतरावर जेव्हा लोड ॲक्ट होतो, हा पी लोड आहे, ह्या ॲक्सिसपासून ह्या स्मॉल ई डिस्टन्सनं तो लोड ॲक्ट होतोय, त्याला आपण म्हणतो, अशा कंडिशनला आपण म्हणतो इसेंट्रिक लोडिंग कंडिशन. इसेंट्रिक लोडिंग कंडिशन. आणि हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण इसेंट्रिसिटी म्हणतो. आता जेव्हा आपण बेंडिंगचे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत, बेंडिंग स्ट्रेस वगैरे, त्याच्यामध्ये हा कन्सेप्ट आपल्याला येणार आहे इसेंट्रिक लोडचा. ठीक आहे. तर हे झालं इसेंट्रिक लोड. म्हणजेच आता मी ह्याचा व्ह्यू काढतो, मी ह्याचा व्ह्यू काढतोय मी. हा ॲक्सिस आहे बॉडीचा, हा बॉडीचा ॲक्सिस आहे. ह्या बॉडीच्या ॲक्सिसच्या एक सर्टन डिस्टन्सवर हा लोड ॲक्ट होतोय पी. हा झाला ॲक्सिस, हा बॉडीचा ॲक्सिस झाला, हा झाला बॉडीचा ॲक्सिस जो सेंटरमधून जातो. आणि हा सेंटरमधून जरी ॲक्सिस जात असला तरी हा लोड कुठं ॲक्ट होतो, तर ह्या एवढ्या डिस्टन्सनं, ह्या स्मॉल ई डिस्टन्सनं हा लोड ॲक्ट होतोय, हा लोड ॲक्ट होतोय. ठीक आहे. अशा केसला आपण काय म्हणतो, इसेंट्रिक लोडिंग कंडिशन. ॲक्सिसपासून काही अंतरावर तो लोड ॲक्ट होतोय. म्हणजे ह्या लोडची जी काही लाईन ऑफ ॲक्शन आहे, या लोडची जी काही लाईन ऑफ ॲक्शन आहे ती ॲक्सिसला कोइन्साइड होत नाही. ह्याला आपण म्हणतो इसेंट्रिक लोड. ह्याला आपण म्हणतो इसेंट्रिक लोड. ओके. थर्ड टाइप ऑफ लोड इज शियर लोड. थर्ड टाइप ऑफ लोड इज शियर लोड. शियर लोड म्हणजेच काय, की जो काही लोड आहे तो प्लेनला टँजेन्शियली किंवा पॅरलली ॲक्ट होतो, त्याला आपण म्हणतो शियर फोर्स किंवा शियर लोड. जेव्हा लोड हा प्लेनला टँजेन्शियली ॲक्ट होतो त्याला आपण म्हणतो शियर लोड. ओके. मी एक उदाहरण घेतो. समजा तुमच्याकडे ब्रेड आहे, खायचा ब्रेड आहे, हा ब्रेड आहे. ठीक आहे. ह्या ब्रेडला, हा ब्रेड आहे, हा ब्रेड आहे, आणि ह्या ब्रेडचा हा प्लेन ऑफ शियर आहे, प्लेन ऑफ शियर आहे, हा शियर प्लेन आहे. ठीक आहे. हा शियर प्लेन आहे. आता तुम्हाला जेव्हा हा ब्रेड कट करायचा असेल, हा ब्रेडचे स्लाइस करायचे आहेत, तुकडे करायचे आहेत ब्रेडचे जेव्हा तुम्ही तुकडे करता तेव्हा तुम्ही काय करता, की जो ब्रेड आहे त्याला चाकूच्या साहाय्याने तुम्ही त्या प्लेनच्या अलॉंग किंवा त्या प्लेनला टँजेन्शियल तुम्ही काय करता, कट करता. म्हणजे तुम्हाला स्लाइस करायचा असेल तर तुम्ही पहिल्यांदा चाकू खाली नेणार आहेत, असा म्हणजे नाईफ जो आहे तो खाली नेणार आहेत, आणि परत तुम्ही वरती आणणार आहे, खालून वरती आणणार आहात. म्हणजे हा प्लेन आहे, हे तुम्ही नाईफ इकडे नेणार आहे, परत वरती आणणार आहे, परत कट करणार आहे. म्हणजे हे काय होतं, ब्रेडचा एक तुकडा किंवा हा स्लाइस बाहेर पडतो, हा स्लाइस ब्रेडचा बाहेर पडतो. म्हणजेच प्लेन जो आहे, जो कन्सिडर केलेला आहे प्लेन ऑफ शियर, तर त्या प्लेनला जेव्हा लोड हा टँजेन्शियली ॲक्ट होतो, जेव्हा टँजेन्शियली ॲक्ट होतो किंवा पॅरलल ॲक्ट होतो त्याला आपण म्हणतो शियर लोड. हा जो प्लेन आहे ह्याला लोड काय होतोय, पॅरलल किंवा टँजेन्शियली ॲक्ट होतोय, त्याला आपण म्हणतो शियर लोड. म्हणजे तुमचा हा जो ब्रेड आहे, हा ब्रेड आहे तुमचा, हा समजा ब्रेड आहे तुमचा, हा ब्रेड आहे, हा ब्रेड आहे, ह्याचे तुम्हाला तुकडे पाडायचेत. असे तुकडे पाडता ना तुम्ही, ब्रेडचे स्लाइस करता, तुकडे पाडता असे. म्हणजेच काय, की हा एक प्लेन जो असेल, हा प्लेन जो आहे हा प्लेन आहे, ह्या प्लेनला टँजेन्शियली तुम्ही काय करता, स्लाइस पाडता, तर ते म्हणजेच शियर लोड. शियर लोड म्हणजे तो कट होतो, ब्रेड काय होतो, स्लाइसमध्ये कट होतो, ते स्लाइस पडतात ब्रेडचे, म्हणजे तो ब्रेड जो आहे तो शियर होतो, कट होतो. म्हणजे टँजेन्शियली जेव्हा तो लोड ॲक्ट होणार आहे प्लेनला, हा जो प्लेन आहे ह्याला टँजेन्शियल, हा जो प्लेन आहे ह्याला जे टँजेन्शियली जेव्हा तो ॲक्ट होणार आहे त्याला आपण म्हणतो शियर लोड,
त्याला म्हणतो शियर लोड, कारण तो शियर झाल्यावरच त्याचे तुकडे किंवा स्लाइस पडणार आहेत. तर शियर फोर्स किंवा शियर लोडचं एक बेस्ट अजून एक्झाम्पल म्हणजे सपोज की ह्या दोन प्लेट्स आहेत, ह्या दोन प्लेट्स आहेत, ह्या दोन प्लेट्स आहेत आणि ह्या दोन प्लेट्स एका रिवेटनं जॉईन केलेल्या आहेत. रिवेट, हा रिवेट आहे, त्या रिवेटनं आपण काय केलेलं आहे, ह्या दोन प्लेट्स जॉईन केलेल्या आहेत. ह्या दोन प्लेट्स, ही प्लेट नंबर 1, ही प्लेट 1 आणि ही प्लेट 2, ही प्लेट 1 आणि ही प्लेट 2 आहे. ह्या दोन प्लेट आपण काय केलेल्या आहेत, रिवेटनं जॉईन केलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये सपोज हे जे प्लेट आहे, दोन प्लेट आपण आता रिवेटनं जॉईन केलेले आहेत, ह्या दोन प्लेट्स. आता इथं आपण समजा हा फोर्स अप्लाय केला, हा फोर्स केला आणि इकडं पण आपण हा फोर्स अप्लाय केला, तर हा जो प्लेन आहे, मी म्हटलं प्लेनला टेंजेन्शियल ॲक्ट केले, ठीक आहे, तर किंवा पॅरलली ॲक्ट केले, हे पॅरलली ॲक्ट केले, हा प्लेन आहे, हा प्लेन ऑफ शियर आहे. हा काय आहे, हा प्लेन ऑफ शियर आहे, प्लेन ऑफ शियर आहे. इथं कट होणार आहे, हा प्लेन आहे. जेव्हा इकडून ओढणार आहेत, इकडून ओढणार आहेत, तेव्हा हा जो रिवेटचा भाग आहे, हा जो रिवेट दिसतोय तुम्हाला, हा रिवेट कट होणार आहे. हा जो रिवेट आहे तो कट होणार आहे, म्हणजे ह्या प्लेनच्या अलॉंग तो शियर होणार आहे. तो प्लेनच्या अलॉंग शियर होणार आहे आणि नंतर तुम्हाला असं लक्षात येईल की हा थोडासा भाग इकडं आलेला आहे, जेव्हा लोड अप्लाय केला तेव्हा काय झालं, इथं हा रिवेट कट झाला, हा रिवेट शियर झाला ह्या प्लेनच्या अलॉंग, म्हणजे निम्मा भाग इकडे गेला आणि निम्मा भाग इकडे झाला. ह्याला पण आपण शियर फोर्स किंवा शियर लोडचं उदाहरण आपण सांगू शकतो. ठीक आहे, ह्याच्यावरती उदाहरणं आपण पाहणार आहोत, प्रॉब्लेम पाहणार आहोत, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. तर शियर लोड म्हणजे काय की टेंजेन्शियली किंवा पॅरलली जे काय फोर्स ॲक्ट होतो, लोड ॲक्ट होतो आणि त्याच्यामुळं काय होतं, ते कट होतं किंवा त्याचे स्लाइस, म्हणजे ब्रेडचं उदाहरण घेतलं आपण, स्लाइस पडतायत जेव्हा प्लेनला टेंजेन्शियली किंवा पॅरलली ॲक्ट होतोय. आपण आता दोन प्लेटचं उदाहरण घेतलं तर हा प्लेन ऑफ शियर आहे, हा शियर प्लेन आहे. ह्याच्या अलॉंग काय झालं, ह्याचे दोन तुकडे पडलेले आहेत, रिवेटचे काय झाले, दोन भाग झालेले आहेत, रिवेट काय झालेलं आहे, शियर झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण शियर फोर्सचं उदाहरण पाहिलेलं आहे. तर नेक्स्ट पॉईंट आपण पुढच्या लेक्चरला पाहू, स्ट्रेस.